नमस्कार, मी स्नेहा मिरकणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आहे मकर संक्रांतीचा सण. तर सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. तर या मकर संक्रांतीबद्दल मी मागच्या दोन्ही ब्लॉगमध्ये परत सांगितलेलं आहे. तर चला आपला परत एकदा मी थोड्या वेळात सांगेन. आणि चला तर मग स्वयंपाक पूर्णपणे पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे. काल रात्री भोगीची भाजी बनवली होती. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी. भोगीच्या दिवशी त्याचा मान असतो. आणि आज असते पुरणपोळीचा स्वयंपाक. आणि आज वौसायला जातात स्त्रिया. आणि त्याच्यानंतर उद्या असतं ते ओटी भरायची आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर आज आम्हाला बाहेर जायचं आहे. इथे MP मध्ये हे मकर संक्रांती फक्त महाराष्ट्रात असते, MP मध्ये नाही आहे. इथं लोहरी समथिंग काहीतरी राहते, जे की उद्या असतं. आणि इथं मला नाही वाटत ओसायला वगैरे बायका कुठल्या आलेल्या असतील, तरी पण मला असं वाटतं की देवाला वसून म्हणजे राधाकृष्णाची मंदिर असेल किंवा श्रीराम आणि माता सीतेचं मंदिर असेल, अशा मंदिरात जाऊन आपण तिथून वसून घरी येऊन तुळशीला वसून आपण आपला आजचा दिवस पार पाडणार आहोत. आणि उद्या बघू बायका वगैरे मिळाल्या तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवता येईल. आणि यावेळेस राधाचं बोर नहान पण करायचं आहे. असा मस्तपैकी सकाळी स्वयंपाकाचा बेत ठेवला. मला स्वयंपाक करायला फार आवडतं. म्हणजे जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला आवडतात. त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे स्वयंपाक करणं. ही अशी मी खात-खात मस्त स्वयंपाक बनवत असते. मला असं करत-करत खायला फार आवडतं, कोणी काहीही म्हणो. आणि स्वयंपाकात इतकं मन रमतं, की असं सगळ्या गोष्टी मी विसरून जाते आणि जवळच्या माणसांना, प्रेमाच्या माणसांसाठी स्वयंपाक करणं ही खूप भारी गोष्ट आहे. त्या जेवणातून आपण ज्याच्यावर प्रेम आहे त्याला अजून जास्त प्रेम देत असतो त्या जेवणामध्ये. तर चला हा नैवेद्य बनवायचं चालू आहे. आपल्या इकडे देवाला असा छोटे-छोटे नैवेद्य म्हणजे ह्या छोट्या-छोट्या पुरणपोळ्याच आहेत. तर असा छोटा-छोटा नैवेद्य बनवतात. आणि ते देवाला व्हायचं असतं. तसं तर पुरणपोळ्या पण देवाला देऊ शकतो. बट छोटेसे नैवेद्य त्याच्यावर बाकीचं भजे, कुरवडी, पापड हे सगळं आपण टाकतो आणि देवाला वाहतो. तर हे बघा कशी टम्म पुरणाची पोळी फुगलेली आहे. असं म्हणतात, की कुणी पण स्त्री असो किंवा पुरुष असो, सुगरण हे त्याच व्यक्तीला म्हटलं जातं, ज्या व्यक्तीला अशी छानपैकी पुरणपोळी येते. आणि मी स्वतःला सुगरण म्हणवते आणि माझ्या आजूबाजूची माणसं ही फार नशीबवान आहेत. आता नशिबवानच आहेत. इतकं छान सुगरण माणूस घरात आहे ना त्यांच्या. तर हा तयार झालाय पुरणपोळीचा साग्र संगीत स्वयंपाक. खूपच भूक लागली होती हे बघून, पण म्हटलं चला थोडंसं तर खाल्लंय. आता देवपूजा केल्यानंतरच जेवण करूयात. आणि हे बघा टळा हे असं हे सुख म्हणतात याला. जिभेचे चोचले सुख आणि आपला सण आणि सण म्हणलं की पुरणपोळी ही आलीच. संक्रांतीची एक विशेष गोष्ट अशी आहे, की याची तयारी. मला ना या संक्रांतीची तयारी करायला जाम आवडतं आणि इथं मध्य प्रदेशमध्ये जसं भेटेल तसं, जसं जमेल तसं तयारी केलेली आहे. तर ही सगळी पूजेची तयारी झालेली आहे. तर हे आहे आपलं वाण. म्हणजेच आता इथं जेवढे अवेलेबल आहे तेवढं भेटलं तेवढं हे टाकलं आहे. म्हणजे ह्याच्यात मटार, वांगी, त्याच्यानंतर ढाळे, गाजर आणि अजून त्याची शेंग काय म्हणतात गाजर आणि शेंग आहे. तर त्याच्यानंतर हे औक्षणचं ताट आहे, हे रेवड्या आणि हा लाडू हे मी बाहेरून मागवलेलं आहे. आणि बाकी पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आहे. तर हे नैवेद्य आहेत. ह्यात 5 पुरणपोळ्या आहेत छोट्या छोट्या. तर एक आपण देवघरात आपल्या, एक तुळशीला आणि बाकीचे देवाला ठेवणार आहोत. आणि हा विडा आहे. तर विडा दरवेळेस विडा असतो, देवा माफ कर काही राहिलं असेल तर. आणि हे आपले सुगडे आहेत. तर हे सुगडे, हे तिळगुळ आणि ही आपली आज मकर संक्रांतीची तयारी झालेली आहे. फक्त माझं उरकायचं बाकी आहे, बाकी सगळं झालंय. हे असाच अवतार आहे माहीत नाही. आता सकाळपासून तयारी करून 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 लेकराचं बघून बघून मी पण थकून गेले. चला साडी नेसावी आणि भरपूर राड आहे. तर मी अशी रेडी झालेली आहे. आणि सण म्हटलं की ते तयार होणं आलंच. सणातला अजून एक महत्त्वाचा आणि सुंदर
पार्ट म्हणजे असं छानपैकी रेडी होणं, सुंदर दिसणं आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो त्या दिवशी. आनंदी असेल तर आपण. आणि ह्या बांगड्या, सुंदर बांगड्या मला माझ्या नवऱ्यानं काल घेऊन दिलेल्या आहेत. आणि ते एवढं भारी दिसत होत्या बांगड्या, म्हणजे तेच आकर्षण होतं जास्त आजच्या तयारीमधलं. नवरा कधी-कधी सुंदर गोष्टी पण देत असतो, टचवूड. आणि ही साडी नेसायचा योग आला आज. तर ही साडी मला माझ्या सासूबाईंनी गिफ्ट केलेली आहे, राधाच्या बारशाच्या वेळेस. मला असं वाटत होतं ही कशी दिसेल, बट फॅब्युलस, म्हणजे अतिशय सुंदर वाटत होती ही साडी आणि छान पण बसली. आणि ही आनंदी स्त्री. अय्यो, घरात तर एवढा सारा राडा आहे आणि आम्ही असे रेडी झालेलो आहोत. तर आत्ता जायचंय. ही छान सुंदर साडी माझ्या सासरवून मला घेतलेली होती बारशाला, तर आज घालायचा योग आला. आधी खूप फुगीर फुगीर वाटली, बट आता मस्त वाटते. चल चला जायचंय. हा, चला. MP मधली संक्रांत लक्षात राहील कायम. दिवसभर स्वयंपाक करून करून मी कंटाळले, बापरे किती लेट झालंय वौसायला. ऐ ग, आमची राधाला नटवायचं होतं मला, बट ते काही झालं नाही. राधाला नटवणं बिटवणं काहीच झालं नाही. स्वयंपाक मला रेडी होण्यातच खूप वेळ गेला. तर आता जायचंय. इथं आहे एक मंदिर आहे सीता मातेचं. मागच्या वेळेस गेलतो ना अन्नप्राशनला राधाला दर्शन घ्यायला राधासाठी. तर तिथेच जायचं आपलं, ओवसून यायचं. ओवसून म्हणजे ओटी वगैरे भरून यायचं देवीची आणि झालं मग. आई नको. हे देव जे म्हणतात ना, तर ते नेमकं काय असतं बाबा? देवावर श्रद्धा असणं म्हणजे नेमकं काय असतं? तर देव यासोबतच येते आपली स्वच्छ आणि निर्मळ धारणा. म्हणजे मला असं वाटतं कधी-कधी एक वेळ देवपूजा कमी झाली, देवावरची श्रद्धा कमी झाली तरी चालेल, पण जे आपण माणूस म्हणून दुसऱ्या माणसासोबत वागतो ना, किंवा जे समाजात आपण वागतो ना, जे आपण इतरांना जसं वागतो ना, त्याच्यातच आपला देव असतो. आपल्या कामामध्ये देव असतो, आपल्या प्रामाणिकपणावर देव असतो. आपण दुसऱ्याचा इतका चांगला विचार करतो, ती पण देवाची एक चांगली देणगीच असते. आपल्या कर्मावर आपला देव असतो. म्हणजे मला असं वाटतं, की जी व्यक्ती दुसऱ्यांचा खूप चांगला विचार करते ना, त्या व्यक्तीचं कधीच काहीच वाकडं कोणी करू शकत नाही, किंवा त्या व्यक्तीचं कधीच वाईट होऊ शकत नाही. आणि त्या व्यक्तीची देवावर जी श्रद्धा असेल, देव नेहमी त्या व्यक्तीला तथास्तूच म्हणतो. तुझं मन निर्मळ आहे ना, तुझे कर्म चांगले आहेत ना, जे दुसऱ्यांप्रती तुझ्या भावना स्वच्छ आहेत ना, तर मी तुला कधीच काही कमी पडू देत नाही, असा देव नेहमी सांगत असतो आणि तो नेहमीच पाठीशी असतो. त्याच्यामुळं या देवानं मला नेहमी माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या दिलेल्या आहेत, टचवूड. म्हणजे आज जे आहे ना, त्याबद्दल मी देवाचे खूप सारे आभार मानते आणि मी देवाला नेहमी इतकं सांगत असते, तरी तू काही दिलं नाही तरी नेहमी तू पाठीशी राहा. आणि देवपूजा करून आम्ही हे घरी चाललेलो आहोत. हे माझं गोड बाळ माझ्या कुशीत विसावलेलं आहे. आमचे सरकार छानपैकी कार चालवत आहेत आणि टचवूड, जेव्हा कधी मी देवासमोर हात जोडते, तेव्हा याच 2 माझ्या काळजाच्या तुकड्यांसाठीच मागत असते, की बाबा काहीही हो, काहीही हो, माझ्या या 2 काळजाच्या तुकड्यांना नेहमी, नेहमी सुखात ठेव. त्यांना माझं आयुष्य लागू दे. ते नेहमी आनंदात राहू देत. त्यांना जे हवंय ते सगळं, सगळं, सगळं मिळो. माझा नवरा पहिल्यांदा मला आज म्हटलंय, की आज तुझी नजर काढतो. कधी तर काढत नाही. आई गं! नजर काढतो पण फोटो काढत नाही. ठीक आहे, चला. आपणच आपले व्हिडिओ फोटो काढूयात. मकर संक्रांती हा सण शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे. आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांती हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर सूर्याची ही उत्तरायणाची जी प्रवास आहे तो मकर संक्रांतीच्या दिवशी सुरू होतो. आता दिवस मोठे आणि रात्र लहान होणार आणि मकर राशीत सूर्य हा प्रवेश करतो, म्हणून पण याला मकर संक्रांती असे नाव दिलेले आहे. तर
आत्ता थोडीशी इथून पुढं थंडी कमी होऊन थोडंसं उन्हाळा वाढणार किंवा ऊन वाढणार किंवा या सणाला जे जे पदार्थ खातात किंवा जे जे पदार्थ भोगीमध्ये दिवशी जे जे पदार्थ बनवतात, भाकरी असो किंवा बाकीच्या गोष्टी असो, तर हे सगळं शेतातून निघणारा माल असतो. शेतकऱ्यांचाच हा खरं तर सण आहे. आणि जे आता आज जे ओटी भरण्याचा प्रोग्राम होतो त्याच्यात जे आपण शेतातून निघणाऱ्या जे शेंगा किंवा म्हणा मटार म्हणा किंवा बाकीच्या इथं मला ते गव्हाचे वगैरे ते भेटलं नाही मला काही, बट हे सगळं आपल्या शेतात निघलेलं असतं. तर ते आपण सौभाग्यवतीची ओटी भरण्यासाठी देतो. आणि अजून बरंच काही महत्त्व आहे. आणि या या ऋतूमध्ये सगळ्या भाज्या भरभरून आलेल्या असतात, पिकं बहरलेली असतात. आणि तेव्हा हा शेतकरी राजा अत्यंत उत्साहाने मकर संक्रांतीचा दिवस साजरा करतो. तर इथे मध्य प्रदेशमध्ये कोणीही असं काही करत नाही. तर आम्ही आज देवाला गेलो, तिथल्या लोकांना आम्ही तिळगुळ वाटले. बाकी ओवसायला तर देवालाच ओवसलं, त्याच्यानंतर आल्यावर तुळशीला नैवेद्य दाखवून तुळशीला ओवसलं, जे आपल्या महाराष्ट्रीयन परंपरागत आहे ते. तर ही पहिली संक्रांत आहे जी महाराष्ट्राचा सण आहे, तो आउट ऑफ महाराष्ट्र साजरा करतोय. तर जसं जमेल तसं केलं. देवा काही विसरलं असेल तर सॉरी, बट माझ्यासाठी फार हेक्टिक आहे सगळं. सगळा राडा आहे, सगळं आहे, लेकरू सांभाळून सगळं करणं खूप अवघड आहे. तर तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तुम्ही पण जिथे असाल तिथे सण साजरा करा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अजून लहानपणी म्हणायचं आमचं तिळगुळ सांडू नका, तुम्ही आम्हाला भांडू नका, असं बरंच काही काही होतं. आणि उत्साह तर आहेच. पुरणपोळीचा मस्त स्वयंपाक केला, त्याच्यानंतर मी तयार झाले. रात्री वेळ काढून मी छानशी छोटीशी मेहंदी काढली. ज्या ज्या आया झालेत त्यांना हे कळत असेल की हे खूप अवघड आहे. मला बरेच प्रश्न विचारतात, तू कसं जमवून आणतेस? तर माझ्या घरात आता प्रचंड हा राड आहे. आणते कसं तरी जमवून. आणि मला मेन म्हणजे आज ना राधाला छानसा गेटअप करायचा होता. राधाचा छान तिला नटवायचं होतं, बट नाही यार जमत सगळं. एकतर तुम्ही स्वतः छान गेटअप करून सगळे सण साजरा करू शकता किंवा बाळाला तुम्ही छान नटवू शकता. बाळ जेव्हा खूप भारी असं दिसत असतं ना, तेव्हा आई अशी होमलेस दिसत असते. तर मला आज माझं तयार होता होता तिचं राहून गेलं. म्हटलं ठीक आहे ना यार, एखादा सण तिने नाही साजरा केला, दॅट्स ओके, काही हरकत नाही आहे, ते बेबीच आहे. आणि तिची इच्छा पुढं जाऊन ती सण साजरा करेल न करेल आपल्याला काय माहिती. आपलं काम आहे संस्कार देणं, गोडी लावणं, बऱ्याच गोष्टी. आणि असं नाही आहे की सण म्हणजे कंपल्सरीच आहे, बट आपल्या आनंदासाठी, आपली संस्कृती जपण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत आणि आनंदात करायला पाहिजेत. असं नाही की सगळ्यांवर कुणावर तरी ते बर्डन आहे. तर उद्या तिचं बोरनान आहे, पहिलं बोरनान आहे तिचं. तिला छानपैकी हलव्याचे दागिने घालून ते बोरनान वगैरे बघू. आता मला तर माहीत नाही कशी मी तयारी वगैरे, खूप सारं डेकोरेशन लोक करतात, मला माहीत नाही मी किती डेकोरेशन करेल किंवा काय करेल. बट आत्तापर्यंत एवढं जमवून आणलंय, जसं होईल तसं होईल. असं काही करावंच असं नाही आहे, बट खूप भारी करावंच असं नाही आहे. बट आपल्याला जसं जमेल तसं, पण आनंद भेटेल त्याच्यातून असं पाहिजे. असं नाही आहे की सगळे करतायत ते फॅड आहे किंवा सगळेच आजकाल सगळेच प्रोग्राम खूप मोठे मोठे करतात म्हणजे आपण पण केलं पाहिजे असं नाही आहे. तर त्यातून आम्हाला पण भारी वाटलं पाहिजे. चलो, चला भेटूया. आणि हे काढलेले सुंदर 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 फोटोज. चला तर मग आता या ब्लॉगची सांगता करूयात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आपले सण साजरा करत राहा आणि आनंदी राहा आणि समाधानी राहा. चलो बाय.